नमस्कार. ऐकून प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. या शृंखलेमध्ये आपण वेगवेगळ्या इंजिनियर्सना भेटतो आहोत, आर्किटेक्ट्सना भेटतो आहोत आणि बांधकाम क्षेत्रातली वेगवेगळी माहिती आपण जाणून घेत आहोत आणि त्यातून आपल्या कामात कशा सुधारणा करता येतील या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. आज या मालिकेत आपण भेटणार आहोत परभणी इथले सिव्हिल इंजिनियर नृसिंह जानकोट यांना. सर, आपलं स्वागत आहे आमच्या या बिल्ड आयकॉनच्या प्लॅटफॉर्मवर. नृसिंह जानकोट सर गेल्या अनेक वर्षांपासून परभणीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतायत. सर, हे काम तुम्ही जे करत आहात याच्या सुरुवातीला आपण जाऊया. जर आपल्या गप्पांना सुरू करत असताना तुमच्या सुरुवातीचे दिवस तिथनं आपण प्रारंभ करूयात. तुमची शाळा कोणती होती, कॉलेज कोणतं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करावं असं तुम्हाला का वाटलं? 84 जून मध्ये यशस्वी झालं तर मी डिप्लोमा केला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. अगोदर माझं मेकॅनिकल होतं, फर्स्ट इयरला मेकॅनिकलच जॉईन केलं होतं. पुन्हा मी चेंज करून घेतलं सिव्हिल. याच्यासाठी चेंज केलं की मला ती आवड होती त्याची. आमच्या इथं प्रोजेक्ट आहे डॅम वगैरे, तर त्याच्यावर इन्स्पायर झालो होतो की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करून काही करिअर करता येईल आणि त्याचा थोडासा इंटरेस्ट बी होता बांधकाम क्षेत्रामध्ये. बरं. आणि म्हणून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग वर शिफ्ट झालात मेकॅनिकल होऊन. सर, डिप्लोमा झाल्यानंतर पुढे काय केलं मग? डिप्लोमा केल्यानंतर पुढं मी MIA ला जॉईन झालो होतो, पण मला शक्य झालं नाही. मी फील्ड वर्क राहिलो. विष्णुपुरी कॅनल नांदेडला एक कॉन्ट्रॅक्टर होते KN परमेश्वरम. त्यांनी अगोदर इंद्रायणी डॅम वगैरे कन्स्ट्रक्शन केले, अफजल डॅम. तर त्यांच्याकडे मी जॉईन झालो नांदेडला विष्णुपुरी कॅनलला. तिथं लाईनिंगचं वर्क केलं मी 3 वर्ष. त्याच्यानंतर मी चेनापुरी कॅनल म्हणजे नांदेडलाच आहे, तिथं काम केलं. त्यानंतर मी मग गावी आलो. गावी आल्यानंतर माझा एक मित्र आहे मोहम्मद युनुस म्हणून, ते नेमकंच त्यानं BE झालं त्याचं. ते म्हणले बाबा कन्सल्टन्सी करायला पाहिजे म्हणे, आपल्याला चांगला आहे, तुझा अभ्यास बरा दिसायला आहे फील्डमध्ये. मग त्यांच्या थ्रू मग मी कन्सल्टन्सी मध्ये. मग तुम्ही दोघांनी मिळून कन्सल्टन्सी सुरू केली की तुमची स्वतंत्र कन्सल्टन्सी होती? स्वतंत्र. ते माझ्याबरोबर साधारण एखाद्या वर्षभर राहिले ते मला करत होते. मग त्यानंतर मी जिंतूरला गेलो. जिंतूरला होतो अगोदर मी 10-12 वर्ष. त्यानंतर मी परभणीला. सर, तुम्ही तुमच्या कामाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमचा पहिला प्रोजेक्ट काय केला होता आठवतो का आणि काय आठवणी आहेत त्या प्रोजेक्टच्या? हा, पहिला प्रोजेक्ट ते शारदा गृहमान निर्माण संस्था, ते ESM कॉलेज म्हणून आहे जिंतूरला. तर ते लेक्चरर कॉलनी होती. ते आम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटला 12 जणांचं एकदाच. ते आम्ही लॉन्च केले. पण तो अनुभव कसा होता? पहिलंच काम होतं, नवीन होतं, कसं होतं ते सगळं? हा, ते अनुभव चांगला होता, कारण माझ्याबरोबर माझा मित्र होता तो. त्याला अनुभव माझ्यापेक्षा जास्त होता आणि त्यानं मला असं 15 दिवस महिन्यानं येऊन मला मार्गदर्शन करायची. त्याच्यामुळे मला ते सोपं गेलं, काही असं अवघड वाटलं नाही. त्यानं फक्त हे सांगितलं, आपण जे कॉलेजमध्ये शिकलो तेच ग्राउंडवर करायचं. आणि मग मला त्याच्यात इंटरेस्ट येत गेला, मग मी माझं क्षेत्र वाढवत गेलो. सर, कोणतेही जेव्हा बांधकाम आपण करतो तेव्हा बांधकाम करत असताना अकुशल कामगारांकडनं किंवा माणसांकडनं काम करून घेतलं तर ते किती धोकादायक असू शकतं? कमतरता त्यावेळेस होती बघा, म्हणजे शिक्षण नसल्यामुळं त्या मिस्त्री लोकांना आम्हाला जरा जास्त विजिट घेऊन समजून सांगायला लागत होतं. मग नंतर ते त्या फील्डमध्ये जरा 10वी-12वी शिकलेले मिस्त्री लोक येऊ लागले. मग थोडंसं आम्हाला सपोर्ट झाला त्यांचाही. तर शिकलेले नसल्यामुळं थोडं मोठे प्रॉब्लेम होते आमचे. ड्राइंग त्यांना समजून सांगणे, मग मीटरचं फुटामध्ये कन्वर्ट करून त्यांना मार्जिन करणे. मार्केटमध्ये सगळं फुटात चालतं, ते मीटरमध्ये मिलीमीटरमध्ये त्यांना फारच अवघड जातं. आताचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना ते मीटर मिलीमीटर सगळं समजतं. आता काय असं एवढं काय राहत. पण सुरुवातीला त्रास झाला त्यांना सगळं समजून. सुरुवातीला थोडासा त्रास होता. त्यानंतर त्यांना मग आमचे ड्रॉइंग वगैरे समजायला लागले, ते सोपे झालं. ते स्टील ड्रॉइंग वगैरे फार इझी गोईंग मध्ये त्यांच्या लक्षात येऊ लागलं. तर आपल्याला जर आपलं बांधकाम मजबूत, टिकाऊ आणि ज्याला आपण म्हणतो ना दीर्घायू असं करायचं असेल तर त्याच्यासाठी
रचना, आराखडा, प्लॅनिंग, नियोजन याला किती महत्व आहे? डिझायनिंगला किती महत्व आहे? डिझाईनला फार महत्व आहे. आपण कुठलं कॉन्क्रीट वापर M20, M15. अगोदर आम्ही M15 घेत होतो. मागच्या 15-20 वर्षापासून M20 करायलो. जे स्पॅन जर मोठे असले तर M25 घेतो, कॉलमला M25. असं कॉन्क्रीट करून आता मजबूती फार वाढलेली आहे. तर डिझायनिंग महत्वाचा भाग आहे बांधकामामध्ये. डिझाईन महत्वाचा भाग आहे. स्टील डिझाईन आणि कॉन्क्रीटचं सेक्शन सुद्धा महत्वाचा भाग आहे. खरं आहे सर. सर, सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की कमी खर्चामध्ये उत्तम आणि दर्जेदार घर बनावं. यासाठी आपण काय करता? कमी खर्चासाठी कसं आहे, स्टील जे सेक्शन आहे कॉलमचे वगैरे, आपण G+1 करायलो का G+2 करायलो, त्याप्रमाणे कॉलम आणि बीमचे सेक्शन वगैरे जे ऍक्च्युली लोड प्रमाणे येणार. सुरुवातीला मी 5-7 बिल्डिंग जे आहे ना, आम्हाला तेव्हा WSF मेथड होती. त्या मेथडनं करून मी बघत होतो आणि कमीत कमी स्टीलमध्ये किंवा कमी सेक्शन घेऊन त्या पद्धतीनं पुन्हा त्याच्यात प्लॅनिंग करतानाच अगोदरच कमी जागेत जास्त कसं होईल, प्लॅन कसं तयार होईल हे त्यांना आम्ही मार्ग करत होतो. छान सर. सर, अजून एक संकल्पना जरूर होती की बजेटनुसार घर बनवण्याला प्राधान्य दिलं जात आहे आता. तर बजेट हो. आणि क्वालिटी किंवा बजेट आणि क्वालिटी याची सांगड तुम्ही कशी घालता मग? बजेटमध्ये तर कमी चालतं तसं नाही, पण आम्ही अगोदर त्यांना सांगतो की स्क्वेअर फूटनं एवढा खर्च येतो. मग ते पार्टी काय करतात, समोरचा व्यक्ती त्यापुढे तयारी करतात. आम्ही समजा त्यांना ₹1,500 स्क्वेअर फूट जर बांधकामाचा खर्च सांगितला, तर ते ₹1,700-1,800 स्क्वेअर फूट घर येतात आणि त्यापुढे ते होऊनही जाते. बरं. म्हणजे अशा प्रकारे त्यांना आम्ही सांगतो 2-3 लाखाचा फरक पडतो, एवढं जास्त पडणार. तर तुम्ही त्यांना कल्पना देता आणि त्याच्यानुसार मग कामाला कल्पना देतो, इतका खर्च येणार आहे, तुम्ही त्यापुढे तयारी करा, मग तुम्ही ग्राउंडवर काम चालू करा. नाही तर मग ते कसं आहे, काम अर्धवट राहील. तुम्हाला तुम्ही सफर होणार आणि आम्ही सफर होणार, म्हणजे थोडंसं आमचा टाइम जाईल असं त्यांना आम्ही सांगतो. बांधकामाचे साहित्य जेव्हा निवडता असाल तुम्ही, तेव्हा ती निवडताना काय काळजी घेता? मटेरियल साहित्य निवडताना तर साहित्य निवडताना रेती एकदम चांगल्या नदीची, म्हणजे मोठ्या नदीची, त्याच्यात माती नसणारी, म्हणजे 10%च्या आत. आपण जे टेस्ट घेतो साईटवर, त्याच्यामध्ये हाताला जे रेतीचा गोळा लागला नाही पाहिजे, एक टेम्पररी. त्याच्यानंतर थोडी रेती टोपल्या घेऊन त्या पाणी टाकून आम्ही बघतो किती त्याच्यात माती आहे ते, त्या पद्धतीनं. खडी आहे तर 20 mm 12 mm आम्ही यूज करतो त्याच्यात मेटल. आता सिमेंट आणि लोखंड ते तर समजा आता ब्रँड कंपनीनेच घेणार आपण. आता FE 500 किंवा FE 550 आयकॉनचे आहेत. तर सिमेंट तर कुठल्याही सिमेंट आता मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचं येतं. त्याचं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जर चांगलीच आहे सगळ्यांची. आपल्याला ISI ने जी ठरवली त्याच्यापेक्षा जास्तीच आहे. म्हणून आम्ही सेकंदर सिमेंटमध्ये तेवढं हे रिकमेंड करत नाही, बा हेच ब्रँडचं सिमेंट घ्या किंवा तेच ब्रँडचं सिमेंट घ्या. तुम्हाला जे सोपं वाटतं त्यापर्यंत फक्त अगोदर आम्हाला सांगा कोणतं सिमेंट घेणार. आता आपण स्टील विषयी पण बोललात, तर स्टील निवडताना तुम्ही काय निकष, म्हणजे काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि स्टीलची निवड करता? तर 500 भरपूरच झालं ना. आता एरवी 419च आहे ISI कोड, तरी 500 घेतो. आणि स्टील मध्ये ड्युरॅबिलिटी असते, डक्टिलिटी असते, सॉफ्टनेस असतो, असे कोणते तुम्ही बघता स्टील निवडताना? डक्टिलिटी चांगली असली पाहिजे. आयकॉन स्टीलचा वापर करता का सर आपण? आयकॉन वापरतोच ना मॅडम. तुमचं काय मत आहे आयकॉन बद्दल? आपलं काय मत आहे? आयकॉन चांगलं आहे, फ्लेक्झिबल आहे, असं तुटत नाही ते. त्याचा जे घेरा येतो ना, ते बेल्टचा, ते लहान आणि व्यवस्थित येतं. म्हणजे एखादी रिंग वगैरे तयार करते आणि ते क्रॅक वगैरे जात नाही, तुटत नाही. शक्यतो सांगायचं फ्लेक्झिबल आहे आयकॉन. फ्लेक्झिबल आहे, चांगलं आहे ते. म्हणजे त्याचं इलांगेशन मला वाटतं चांगल्या पद्धतीचं आहे.
सर तुम्ही मराठवाड्यात नांदेड, परभणी या सगळ्या भागांमध्ये राहिलेले आहात, तिथे काम केलेलं आहे. परभणीमध्ये राहत असताना किंवा परभणी जिल्ह्याचा जर विकास आपल्याला करायचा असेल, तर मग काय अशा गोष्टी तिथे आल्या पाहिजेत, जेणेकरून परभणीचा अधिक चांगला विकास होऊ शकेल? तुमचं मत याविषयी सांगा. परभणीचा विकास तर उद्योग व्यवसाय नाही इथं, म्हणजे उद्योगधंदे नाहीत. त्याच्यामुळे आमचा परभणी जिल्हा मराठवाड्यामध्ये सर्वात मागासलेला आहे. ठीक. हं. त्याच पद्धतीनं कसं आहे, राजकीय पाठबळ तेवढं नाहीये. त्याच्यामुळं थोडं मागासलेपणा आहे. त्या कारणास्तव इथं काम तेवढं जे कामाची पद्धत इथं तेवढी नाही. तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आता आमच्यासारखे करतात ग्रामीण भागामध्ये, शहरात तो भाग वेगळा. पण जसं आता औरंगाबाद वगैरे मोठ्या सिटी आहेत, तसं इथं कुठलंच हे नाही. सुविधा सर नाही. सर आपले मत तुम्ही मांडत आहात आणि हे मत मांडत असताना बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचा भला मोठा प्रवास आहे. या प्रवासामध्ये जर मला बांधकाम करायचं असेल तर त्याच्याबद्दल काय टिप्स आपण देऊ शकाल का? काय सांगाल? कशा प्रकारे बांधकाम करताना काळजी घेतली पाहिजे? बांधकाम करताना काळजी का एक तर साहित्याची काळजी घ्यावी लागेल आपल्याला. हं. मटेरियल आहे ना, स्टील, सिमेंट, रेती ह्या गोष्टी. पुन्हा मटेरियलच घेणार तिथं आपण त्या ठिकाणी. ठीक आहे विटा सर. वगैरे कशा क्वालिटीच्या, चांगल्या क्वालिटीच्या वगैरे त्यांना ते मार्जिन करावं पार्टीला. खरं आहे. म्हणजे आपल्याला बांधकाम चांगलं करायचं असेल तर साहित्य निवडताना सुद्धा आपण तिथपासून काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य निवडलं पाहिजे. हो. सर आता अनेक नवीन मुलं सिव्हिल इंजिनियर होत आहेत, या क्षेत्रामध्ये वळत आहेत आणि या क्षेत्राची व्याप्ती देखील खूप मोठी आहे, की बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे कामं होत आहेत. तर या नवीन मुलांनी चांगलं काम करावं किंवा त्यांना काहीतरी मार्गदर्शन व्हावं, या दृष्टीने आपण त्यांना काय सल्ला द्याल? त्यांना सल्ला म्हणजे आता त्यांनी त्यातलं जे शिक्षण घ्यायचं त्या शिक्षणाप्रमाणे ते ग्राउंडवर त्यांनी काम करायला पाहिजे. हं. म्हणजे कसं होईल की ते काम दर्जेदार आणि चांगलं होईल. कुठले स्टील वापरायला पाहिजे, कुठले सिमेंट वापरायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घ्यायला आणि त्या पद्धतीनं मग समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन करायला. अगदी बरोबर आहे. म्हणजे ग्राउंड लेव्हलवर जाऊन जर काम केलं तर तुमचं काम चांगलं होतं आणि जिथे कुठे तुम्हाला अडचण येईल, तिथे तुम्ही तुमच्या सीनियर्सचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि चांगल्या प्रकारे लोकांचं काम करून द्या. त्यांनी दिलेलं आहे. सर परभणीमध्ये अतिशय उत्तम रीतीने काम करतायत आणि त्यांचा अनुभव आहे आणि त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. पण त्यांनी थोडक्यात आपल्याला त्यांच्या कार्य ही सगळी माहिती दिली आहे. सर तुमचे मनापासून आभार आहे आणि आयकॉन स्टील्सच्या वतीने आज आपण इथे आलात, आपले सगळे अनुभव आमच्यापाशी शेअर केलेत. धन्यवाद आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. त्याच्यामुळं